बोरगिरी भीमाशंकर खांडस हा प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्या काळी कल्याण बंदरात उतरणारा माल घाटावर या मार्गाने येत असे. भीमाशंकर पायथ्याच्या खांडस बाजूस पदरगड आणि राजगुरुनगर बाजूस बोरगिरी हे 2 किल्ले या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. प्रशस्त अशा पायवाटेने किल्ला चढल्यानंतर सरळ जाणारी वाट ही किल्ल्याच्या माथ्यावर जाते, तर डावीकडे जाणारी पायवाट पायथ्यापासून दिसणाऱ्या गुहेकडे जाते. आपण त्या गुहेच्याच वाटेने आता पुढे जाणार आहोत. गुहेच्या दिशेने गेल्यानंतर या वाटेवर एकूण 3 गुहा लागतात. त्यापैकी पहिल्या 2 गुहांचे ओसरी आणि मुख्य गाभारा असे 2 भाग आहेत. ओसरीच्या दोन्ही बाजूला पाण्याची टाकी आहेत. एका गुहेत गाभाऱ्याच्या खोलीत देवीची मूर्ती आहे. पावसाळ्यात या गुहेत कायम गुडघाभर पाणी असते आणि ते पार करूनच देवीचे दर्शन आपल्याला घ्यावे लागते. सगळ्यात शेवटी जी गुहा आहे ती थोडी प्रशस्त असून हीच गुहा आपल्याला गावातून दिसते. ह्या गुहेचेही ओसरी आणि गर्भगृह हे 2 भाग आहेत. ही ओसरी 4 खांबावर तोडलेली असून येथे अलीकडल्या भागात म्हणजे अलीकडल्या काळात बसवलेली नंदी आणि शंकराची पिंड आहे. या गुहेतून सभोवताली दिसणारा नजराणा एकदम मंत्रमुग्ध करून टाकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.